समोर नाही एवढं नक्की। तर अज्ञात स्थळी असणारे ठाकरेंचे नगरसेवक हे विनायक राऊतांच्या निगराणीखाली असल्याचीही माहिती आहे। आम्ही आमच्या निवडून आलेल्या 11 नगरसेवकांची बैठक केलेली आहे। दडपशाही, दादागिरी, हुकुमशाही, पोलीस बळाचा दुरुपयोग अशा पद्धतीचे ह्या सगळ्या नगरसेवकांना घाबरून सोडले जाते आणि निवडून आलेल्यांची श्रद्धा सुद्धा मातोश्रीवर आहे, त्यामुळे आमचे कोणी कुठे जाणार नाही। कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीतील अंतर्गत संघर्ष उघड झाला असून आरक्षण सोडतीनंतर आता महापौर पदाचं चित्र स्पष्ट होणार आहे। इथे एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेच परत येऊया। TV9 मराठी मिळवलाय। चंद्रपूरमध्ये महापौर पदासाठी भाजपच्या हालचाली। महापौर पदासाठी भाजप ऐनवेळी ठाकरेंची सेना, अपक्ष आणि वंचितची मदत घेण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, अंतर्गत कुरघोडीमुळे काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता। काँग्रेसचे 2 गट सध्या हॉटेलमध्ये। महायुतीची घोषणा होता सिंधुदुर्गमध्ये भाजपमध्ये नाराजीचा स्फोट। भाजपचे ओरोस मंडल अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांच्यासह 43 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। मालेगावमध्ये एमआयएम आणि इस्लाम पार्टीची युती होण्याची शक्यता। इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची एमआयएमची तयारी। जातीयवादी पक्ष आणि शक्तींना रोखण्यावर ठाम भूमिका। सेना भाजपसोबत सत्ता स्थापन करणार नाही असं स्पष्ट। ठाण्यामध्ये विविध भागामध्ये भाजपकडनं बॅनरबाजी। शिळ ते वडवली भाजप वाढवली असा बॅनरवर आशय। ठाण्यामध्ये मनपा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर बॅनरबाजी। वाशिम जिल्ह्यामध्ये 3 ते 3.5 वर्षाच्या मंदीनंतर सोयाबीनच्या दरात मोठी तेजी। जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा दर आता 5,300 रुपयांपर्यंत पोहोचलाय। अमरावती जिल्ह्यामधल्या तळेगाव दशासर इथे ऐतिहासिक शंकरपटावर तरुणींनी बैलजोडी हाकलत मैदान गाजवलं। महिलांनी पटावर बैलजोडी हाकलत सगळ्यांचेच लक्ष वेधलं। पिंपरी चिंचवडमध्ये अग्निशमन दलाच्या वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू। अग्निशमन दलाच्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। समीर खान असं दुचाकीस्वाराचं नाव। यवतमाळमध्ये पुसदजवळ 500 रुपयांच्या बनावट नोटा छापल्याचा प्रकार। पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांची कारवाई। 2 संशयितांना रंगेहात पकडलं, घरमालक फरार। एकीकडे महापौर पदाची लॉबिंग सुरू असताना नाशिकमध्ये महापौर बंगल्याची डागडुजी सुरू। प्रशासनाकडनं रामायण बंगल्याच्या रंगरंगोटीचं काम सुरू। नंदुरबारमध्ये कालीचरण महाराजांचे हिंदू धर्म जागृती सभेत वादग्रस्त विधान। इस्लाम आणि ख्रिश्चन हे भारतातील नाहीत आणि ते धर्म सुद्धा नाहीत। भारतातले 100% मुसलमान हे हिंदूंचेच मुसलमान झालेले कालीचरण महाराजांचं वक्तव्य। चिपळूणमध्ये भाजप युवा कार्यकर्ता मंदार कदमवर बलात्काराचा गुन्हा दाखल। चिपळूण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। 14 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप। पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल। आज पंचायत समितीसाठी एबी फॉर्म दिले जाण्याची शक्यता। मनसेचे ग्रामीण भागातील कार्यकर्ते शिवतीर्थवर। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्र लढणार आहेत। संयुक्त बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात 9 पैकी 7 जागांवर एकमत झाल्याची माहिती दानवेंनी दिली आहे। जागा वाटपाची चर्चा आज पूर्ण होईल। अंबादास दानवे यांनी ही माहिती दिली। नगर जिल्हा परिषदेवर जी 63 जिल्हा परिषद आहे, 126